गोंदिया शहरात वाहतुकीचे नियम तोडून वाहन चालविणाऱ्या नागरिकांकरिता ही बातमी महत्त्वाची आहे। याला कारण म्हणजे गोंदिया शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेले ANPR कॅमेरे तुमच्यावर नजर ठेवून आहेत। त्यामुळे तुम्ही जर वाहतुकीचे नियम तोडून वाहन चालविताना ANPR कॅमेऱ्यात कैद झाले तर तुमच्या वाहनांवर ऑटोमॅटिक दंड आकारण्यात येईल। आज याच प्रणालीचे शुभारंभ गोंदियाचे पोलीस अधीक्षक गौरख भामरे यांच्या हस्ते जिल्हा वाहतूक शाखेत करण्यात आले आहे। गोंदिया शहरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांचे येणे जाणे असते आणि अशा वेळेस शहरामध्ये मोठ्या संख्येने गर्दी वाढत असते आणि त्यामुळे अनेक अपघात, चोरी, वाहतुकीचे नियम तोडून अशा विविध घटना घडत असतात। यावर आळा घालण्यासाठी गोंदिया जिल्हा वाहतूक शाखेद्वारे गोंदिया शहरात विविध ठिकाणी CCTV कॅमेरे लावण्यात आले। याचबरोबर ANPR कॅमेरे लावण्यात आले आहेत, जेणेकरून शहरामध्ये होणाऱ्या विविध घटनांवर आळा घालण्यासाठी आणि वचक ठेवण्यासाठी यांचा उपयोग होणार आहे। आणि या नवीन पद्धतीच्या ANPR CCTV कॅमेऱ्यामुळे चोरी, अपघात, वाहतूक नियमाचे पालन न करणाऱ्यांवर आळा बसणार आहे। याच प्रणालीचे आज गोंदियात अधीक्षक गौरख भामरे यांनी उद्घाटन केले असून येत्या काळात गोंदिया जिल्ह्यात वाहतुकीचे नियम तोडून वाहन चालवणाऱ्या लोकांना ऑटोमॅटिक चालन कपेल हे मात्र निश्चित आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर सचिन बनसोड, विदर्भ प्रतिनिधी गोंदिया। गोंदिया जिल्हा पोलीस दलातील वाहतूक शाखा आहे, आज आपण CCTV कमांड अँड कंट्रोल सेंटरचे उद्घाटन केले आहे। याच्यामध्ये शहरातील विविध भागात जे CCTV कॅमेरा लागलेले आहेत त्यांना एकाच ठिकाणी त्यांना मॉनिटर करण्याची सुविधा इथे उपलब्ध करण्यात आलेली आहे। त्याबरोबरच पहिल्यांदाच गोंदिया जिल्ह्यामध्ये आपण ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडिंग कॅमेरा लावलेला आहे, ज्याच्याद्वारे ऑटोमॅटिक जे व्हेकल्स ट्रॅफिक रूल्स ब्रीच करत असतात त्यांना आपण ऑटोमॅटिक फाईल इथून ऑफिसमध्ये बसून करू शकणार आहोत। सध्या एक कॅमेरा आपण आंबेडकर चौकातील ब्रिज आहे तिथे लावलेला आहे। जास्तीत जास्त व्हायोलेशन्सच्या तक्रारी तिथे प्राप्त होत असतात, विशेष करून रॉंग साईडने जे ड्राईव्ह करतात, तर त्यांना मॉनिटर करण्यासाठी आणि त्यांना फाईन करण्यासाठी आपण हा पहिला कॅमेरा तिथे सुरू केला आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये तसेच अजून 15 कॅमेरे, एकूण 16 आपण ते नंबर प्लेट रीडिंगचे कॅमेरे इन्स्टॉल करणार आहोत। त्याचबरोबर बुलेट कॅमेरा, PTZ कॅमेरा, अशा वेगवेगळ्या प्रकारचे कॅमेरे इन्स्टॉल करून आपण शहरातील CCTV मॉनिटरिंग आणि ट्रॅफिक रेग्युलेशन अधिकाधिक टेक्नोसावी करण्यावर भर देणार आहोत आणि त्याची सुरुवात आज इथून आपण आज केलेली आहे। तर याचा शहराच्या कायदा सुव्यवस्थेला, क्राईमला आणि ट्रॅफिक रेग्युलेशनला नक्कीच फायदा होणार आहे। CCTV कॅमेऱ्यासाठी लोकार्पण झालं आहे, कशा पद्धतीने हे कॅमेरे वाहतुकीवर मदत करणार आपल्याला? आज आपण या ठिकाणी CCTV कॅमेऱ्याद्वारे ई चालान प्रणालीद्वारे वाहतूक मोडणाऱ्या नागरिकांना दंड करण्याची प्रणाली गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय गौरख भामरे साहेब, तसेच गोंदिया जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रणाली गोंदिया जिल्ह्यात प्रथमच आणलेली आहे। या प्रणालीद्वारे CCTV कॅमेऱ्याद्वारे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या इस्मांवर ऑटोमॅटिक चालान होणार आहे। त्यामुळे नक्कीच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या इस्मांवर वचक बसणार आहे। सध्या आपण आंबेडकर चौक या ठिकाणी CCTV कॅमेरा बसवलेला आहे, त्याद्वारे पुलावरती विरुद्ध दिशेने जाणाऱ्या नागरिकांना, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या नागरिकांना ऑटोमॅटिक दंड होणार आहे आणि त्यामुळे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या इस्मांवर नक्कीच आळा बसणार आहे। या प्रकारचे जवळजवळ 16 कॅमेरे आपण संपूर्ण शहरात बसवणार आहे आणि यापुढचे अजून ऑटोमॅटिक सिस्टीम असलेले कॅमेरे आपण संपूर्ण शहरात बसवणार आहे।